भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा यांच्या वतीने गुरुवारी नवीन वर्षाचे औचित्य साधून माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी वर्धा जिल्ह्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष संजय गाते, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडद, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी खासदार सुधाकर कोहले, सुधीर दिवे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी दिवे यांनी अटलजींच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत देशामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना कशी अस्तित्वात आली यावर, तसेच जर देश सेवेसाठी योग्य कार्य करायचे असेल तर कशा प्रकारे निर्णय भाजप घेत असते हे सांगितले। माजी आमदार कोहले यांनी अटलजींची कविता क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में हे काव्य सादर करून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला, तसेच पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले। यावेळी भाजपच्या एकूण 57 जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा हरिराम सभागृह वर्धा येथे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री म्हणाले की आज मी जरी पालकमंत्री असलो तरी भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार, राज्यमंत्री व पालकमंत्री या पदावर नेऊन भाजपचे जिल्ह्याचे पहिले मंत्री म्हणून मान मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे। भाजप देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नंबर 1 चा पक्ष म्हणून जुन्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आज उभे आहे देखील आहे हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। आपले धनंजय कोकाटे आमचे मित्र आहेत, त्यांचे ते जावई म्हणून आजची बैठक होती तर ते कालपासूनच येऊन बसले। सुधाकर भाऊ कालपासून या ठिकाणी येऊन बसले होते आणि फोन लावून राहिले। पुन्हा एकदा नवीन वर्षानिमित्त सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधू भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, प्रकृती, धनसंपदा मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।